दुबईत आज सुपर संडेचा सुपरहिट मुकाबला चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितची टीम इंडिया रिझवानच्या पाकिस्तानशी भिडणार. क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला. आज भारत जिंकल्यास यजमान पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी बाहेर फेकला जाणार, तर 2 विजयांसह भारत सेमीफायनल गाठणार. महाराष्ट्रातून कर्नाटकला जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसही परतल्या. नैतिकता भाजप सरकारच्या आसपासही फिरकत नसल्याचा संजय राऊतांचा टोला. सीमा आंदोलनात शिंदेंचं नाव नसल्याचा राऊतांचा आरोप, तर मराठी लोकांवर कर्नाटकात होणारे हल्ले दुर्दैवी असल्याचं वक्तव्य. मराठी भाषिकांनी प्रयत्न केले तरच मराठी भाषा टिकेल. अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं मत. एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत. आज संमेलनाचा समारोप. बीड आणि परभणीच्या घटनांचे संमेलनातही पडसाद. मराठवाडा साहित्य परिषदेच्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी, तर ठराव स्वीकारण्याचे सर्वाधिकार महामंडळाकडे. उदय सामंत यांची भूमिका. मुलीच्या मागे का लागतोस असा जाब विचारत तरुणाची हत्या. नांदेडच्या हदगावमध्ये 21 वर्षीय शेख हराफतला मुलीच्या 10 नातेवाईकांची मारहाण. गुन्हा दाखल, सगळ्यांना अटक. 2000च काय, केंद्रानं 10,000 कोटी दिले तरीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारणार नाही. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांचा निर्धार. राष्ट्रीय धोरणानं तामिळ जनता 2000 वर्ष मागे जाण्याची भीती. आठवड्यात काय काम केलं ते सांगा, अन्यथा राजीनामा द्या. अमेरिकेच्या शासकीय कर्मचाऱ्यांना एलन मस्कच्या खात्याकडून ईमेल. सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश. हेडलाइन्स